नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यासाठी निपुण महाराष्ट्र ॲपवर सध्या दिनांक 23 ते 28 मार्च 2026 या कालावधीत मासिक चाचणी मार्च 2026ची सुरू आहे आणि अनेक शिक्षकांना लॉग इन करण्यासंदर्भात अडचणी येत असल्याचे निदर्शनास येते. या संदर्भात ॲपवर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की ॲप अद्ययावत किंवा अपडेट करण्याबाबत. तर सर्व शिक्षकांनी कृपया आपले ॲप जे आहे ते अद्ययावत अपडेट करून घ्यावे, जेणेकरून लॉग इन प्रक्रिया सुरळीत पार पडेल. तर या संदर्भात अपडेट अशी आहे की बरेच जणांना परीक्षा घेण्यासाठी, चाचणी घेण्यासाठी काल अडचणी येत होत्या. त्यांनी आपलं ॲप जे आहे ते अपडेट करून घेणं आवश्यक आहे. जर ॲप अद्ययावत नसेल तर OTP सबमिट करताना अडचणी येऊ शकतात. म्हणून नवीन आवृत्तीचा वापर केल्यास सर्व सुविधा योग्यरित्या कार्यरत राहतील. ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. याचं कारण असं की बऱ्याच शिक्षकांना मागच्या काळामध्ये जे डाउनलोड केलेले ॲप आहे ते आता सध्या चालत नसेल, तर एकतर आपण ॲपला अपडेट करा किंवा अनइन्स्टॉल करून नवीन इन्स्टॉल करा आणि मग पुन्हा मोबाईल नंबर टाकून आपण सबमिट करून नवीन OTP सबमिट करून आपण नवीन आवृत्तीचा वापर जर केला तर आपल्याला चाचणी घेणं सोपं होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे की अनेक शिक्षकांच्या काल दिवसभर वेगवेगळ्या माध्यमातून ॲप सुरू नसल्याबाबतचं मेसेज होते. त्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर सर्व शिक्षकांनी आपलं ॲप अपडेट करा किंवा नवीन ॲप डाउनलोड करा. जे ॲप सध्या आपल्या मोबाईलमध्ये असेल त्याला आपण अनइन्स्टॉल करून नवीन ॲप निपुण महाराष्ट्र CRTM ॲप डाउनलोड करून OTP सह नवीन लॉग इन करा. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. या अपडेटचा वापर करून आपण 28 तारखेपर्यंत आपलं कार्य पूर्ण करा, कारण की पुढील कालावधीमध्ये आपल्याला याच्यात अधिकचा वेळ मिळणार नाही. ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट उपलब्ध झालेली आहे की विशेष कौशल्य असलेले विद्यार्थी, आपल्या शाळेमध्ये विशेष कौशल्य असलेले विद्यार्थी आहेत का? तर अभिनंदन, अशा विद्यार्थ्यांची नोंद शिक्षक निपुण महाराष्ट्र CRTM ॲपमध्येच करू शकतात. याद्वारे विद्यार्थ्यांची ओळख निर्माण करणे, त्यांना आवश्यक मदत व प्रोत्साहन मिळवून देणे सोपे होणार आहे. त्यामुळे जे विशेष कौशल्य असणारे विद्यार्थी असतील, ज्याच्यामध्ये कला, क्रीडा, संगीत किंवा अन्य क्षेत्रातले काही कौशल्य असतील, तर त्यांची नोंद करण्यासाठी आपल्याला ॲपमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याच्या डेमो व्हिडिओसुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. तर ही नोंदणी प्रक्रिया समजून घेण्यासाठी डेमो व्हिडिओ पहा आणि त्याच्या माध्यमातून समजून घ्या की ही विद्यार्थ्यांची नोंद कशी करायची, कोणत्या विद्यार्थ्यांची नोंद करायची या संदर्भात सविस्तर दिलेलं आहे. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला ॲप निपुण महाराष्ट्र CRTM ॲपवर उपलब्ध आहे. तर सर्वांनी यासाठीचा प्रयत्न करा आणि आपल्या शाळेतील विशेष कौशल्य असणारे कला किंवा क्रीडा क्षेत्रातले, संगीत क्षेत्रातले किंवा गायन क्षेत्रातले जे पण कोण विद्यार्थी असतील त्यांची नोंद या ॲपमध्ये करा. त्याच्यासाठी नवीनच या मुलांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध गोष्टी किंवा प्रोत्साहन किंवा मदत किंवा अन्य बाबींची उपलब्धता होणार आहे. त्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. पुढची महत्त्वपूर्ण अपडेट अशी आहे की प्रामाणिक आणि पारदर्शक मूल्यमापन कशासाठी? विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे योग्य मूल्यमापन होणे गरजेचे आहे. चुकीच्या मार्गाने विद्यार्थी नोंदी काही स्तर पुढे नेल्याने विशेष फायदा होणार नाही, परंतु दिलेल्या निर्देशानुसार विद्यार्थी सद्यस्थितीत कोणत्या पातळीवर आहेत हे अचूक कळाल्याने या अभियानास योग्य मार्गक्रमण करता येणार आहे. तर हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आपण सध्या सुरू असलेली चाचणीसुद्धा प्रामाणिक आणि पारदर्शकपणे भरणं गरजेचं आहे, कारण ही अंतिम मासिक चाचणी आहे आणि अंतिम मासिक निपुण चाचणीच्या दृष्टीने विद्यार्थ्याचा सध्याचा स्तर हा पुढे मार्गक्रमण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अविश्वासार्ह माहिती तयार झाल्याने किंवा चुकीचे विश्लेषण उपलब्ध झाल्याने राज्य पातळीवर सर्वांचेच अमूल्य कष्ट वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पारदर्शक व प्रामाणिक मूल्यमापन अतिशय गरजेचे आहे. म्हणून सर्व शिक्षकांनी आपण जी निपुण महाराष्ट्र चाचणी आपण या महिन्याची घेत आहोत, तर यासाठी अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे मूल्यमापन करा. कारण वाचनातील प्रगती पाहून जो आनंद विद्यार्थ्यांना होतो तेवढाच आनंद शिक्षकाला सुद्धा होत असतो आणि पुढच्या काळामध्ये त्यासाठीच्या विविध उपलब्धतासुद्धा आपल्याला करता येतात. त्यामुळे या आपण चित्रातून जर समजून घेतलं असेल तर निपुण भारत पायाभूत साक्षरता आणि संकेतज्ञान FLN मूल्यांकन हे त्या प्रगतीच्या दृष्टीने मूल्यांकन महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला हे सर्व करायचं आहे. त्यासाठी पारदर्शक आणि प्रामाणिक मूल्यमापन करून स्तर निश्चित करा आणि नोंदणी करा. आपण या पद्धतीने जर स्तर नोंदवला तर निश्चितच या विद्यार्थ्यांना पुढील गायडन्ससाठी पुढील काळामध्ये
जी काही आपल्याला टार्गेट्स अचीव करायची त्यासाठी उपयोग होणार आहे. तर हे महत्त्वपूर्ण 3 अपडेट्स होता, त्यासाठी आजचा व्हिडिओ आपल्यासमोर मांडण्यात आलेला आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तिन्ही अपडेट समजून घ्या आणि आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.